पुण्यात मेट्रोने गेलो आणि मम्मीने घेतली शेगडी. आता घरी जायचे वांदे झालेत. तर हे गाईज मी प्रजिता बरूड. तर आज आम्ही उगाचच पुण्यात निघालो होतो, फक्त लाईट्स घेण्यासाठी. बट कहाणी में ट्विस्ट भी आहे. आज मी पहिल्यांदा पुण्याच्या मेट्रोने जाणार आहे मम्मीला घेऊन. मेट्रो चालू होऊन एवढा टाइम झाला, बट आज मुहूर्त निघालाय. नाशिक फाट्याला नाव दिले भोसरी. वाव. तिथे वर गेल्यावर गर्दी काय एवढी दिसली नाही म्हणून बरं वाटलं. गर्दी नव्हती, पण आपली फॉलोवर्स मंडळी भेटली. लिफ्ट आणि एस्केलेटरची माझ्या मम्मीची भीती आम्हाला चालत चालत पायऱ्यांनी घेऊन गेली. एक महत्वाची सूचना, तिकीट काउंटरला गेलं की चिल्लर लेके जाने का बाबा, क्योंकि ऑनलाईन तिकीट काढायला जिओला नेटवर्कच नसतं. ये थोडा थोडा फ्लाईटवाली प्रोसिजर मेट्रो स्टेशनला पूर्ण करून निघालो प्लॅटफॉर्मला. ये मेट्रो दिसली. आता मेट्रोमध्ये जाऊन ड्रोन शॉट जसे व्ह्यू कॅप्चर करून पोहोचलो मंडे स्टेशनला. फक्त 20च मिनिटात. वाव. सगळे दुकानं चालू झाले. डेकोरेशन देखने में मजा आएगा, पण पूर्ण झाल्यावर. दगडूशेठ हलवाई गणपतीचं डेकोरेशनची तयारी पहा. हा स्मोक, पत्ते पत्तेवाल्या लाईट्स, फोकस, एक्सटेन्शन बोर्ड एवढं सगळं बार्गेनिंग करून फक्त 1000 रुपयांना घेतलं. इथे काय किलोवर पाय पुसणी. वाव. आता खरी गर्दी सुरू झाली. आमच्या घरी बाप्पांसाठी उपारणं छोटं छोटं स्क्वेअरवाले रुमाल घेतले. आणि जर डेकोरेशनचं साहित्य जिवंत घरी न्यायचं असेल तर ही आहे निंजा टेक्निक. ओय वाव. फुल मार्केट. गर्दीतून आत जाऊन मला जशी पाहिजे तशी ज्वेलरी घेतली. इथे थोडी पेट पूजा केली. मम्माने आता शेगडी घेतली. धाकधूक हीच होती की मेट्रोने शेगडी नेऊन देतील का, तर येस, नेऊन देतात. मेट्रोमध्ये बसायला मम्मीला एका दादाने जागा दिली आणि घरी आलो. असा होता आजचा दिवस. मस्त मस्त स्पेंड केला. आता लाईक आणि फॉलो करून जा.